25 मिनिटातच फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या। जर 26वा मिनिटे लागला तर ऑटोमॅटिकली 30 यार्ड सर्कलमध्ये एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल। फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्ही 45 सेकंदामध्ये खेळपट्टीवर जाणं फार महत्त्वाची गोष्ट असेल, याची दखल घ्यायची आहे। अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं 5.5 बॉल झाल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय। फॉर्म फिलअप करून सबमिट करून आपण टॉस टाइम मध्ये रेडी राहायचंय। अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते। आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा। तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल, याची सुद्धा दखल घ्यायची आहे। त्यामध्ये जर तुमचा सक्सेस झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा बेनिफिट मिळेल। प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला। स्वप्नीलच्या बॅटमधून मात्र यावेळेला आपण पाहताय सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली। सकाळच्या 17 मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते क्रिएटिव्ह 11 माकणी या संघाची 23 वर 1। प्रथम फलंदाजी करताना क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्या अगेन्स्ट जय बजरंग बिरवाडी। एकदा बॉल तयार। यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला। अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतो। सरळ चेंडू निघून जाईल। 1 बाउन्स ने 4। मॅग्निफिसंट टायमिंग, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, चौकार। हॅलो चेक। 27 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। ऑन साइडला स्वप्नील गावडच्या बॅट मधून काय पिक केलंय, द बॅकवर्ड स्क्युअर लेगला षटकार। व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 धावा। तेहतीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। सकाळच्या 17 मध्ये या स्पर्धेचे प्रेसिडेंट अर्थातच अध्यक्ष आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व देवानंद कृष्ण वजे साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावर। उपाध्यक्ष संजयजी किनी यांना सुद्धा आपण पाहत आहेत। यस नो बॉल, नो +1। एकंदरीत कदाचित स्टेपिंग यस पंच आशुतोष व्यवहारे सर त्या ठिकाणी दर्शवत असताना योगीजी तरे, कल्पेशजी कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत। किशोरजी वजे, रुपेशजी पाटील आणि संपूर्ण भामटपाडाकर आपल्याला पाहायला मिळतात। सँडी असतील, अर्थातच संदेश किनी, अविनाश किनी, नितीन किनी, आमचे साथी समालोचक मनोजजी पाटील। गेली 6 पर्व आपण पाहिलं। 7व्या पर्वात पुन्हा एकदा जॉईंट होताना आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील। आज मंथन करत यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। दोन पंच आशुतोष व्यवहारे अँड अजित म्हात्रे सर। अतिशय सुंदर गोड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। APL बॅकफुटला जात सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36। या धावसंख्येवर 2 फलंदाज आहेत, अक्षय आणि स्वप्नील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। स्वप्नील आल्या जसं काही जणू काही आपण पाहिलं ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आला। या सकाळच्या 17 मध्ये 4 बॉल मध्ये 13 धावा, 325 चा स्ट्राइक रेट पाहायला मिळतो। 3 बॉल मध्ये 6 धावा अक्षयच्या बॅट मधून, 200 चा स्ट्राइक रेट आपण पाहू शकाल। अगदी खूप सुंदर पद्धतीने मात्र स्टार्ट मिळून दिले। 2 षटकांमध्ये 36 धावा, 1 गडी बाद। घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। देऊया आपण थोड्याच वेळात सेटअप रेडी झाल्यानंतर आपण सुभाषजी कदम यांच्याकडे वळणार आहोत, जे उपसरपंच आहेत रांजरपाडा। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर 1। यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल। पहिला कॉल असेल कॉमेंट्री स्टुडिओ मधून 4थ्या दिवसामध्ये डॉन किलर बिरवाडे आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण फॉर्म फिलअप करून सबमिट करायचंय आणि लगेच टॉस साठी रेडी राहा। 4 षटकानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 धावा। अपुलकीची प्रीमियर लीग म्हणजेच APL, आवडती प्रीमियर लीग म्हणजेच APL, आगरी प्रीमियर लीग म्हणजेच APL, सर्व
आगरी समाज बांधव या स्पर्धेची खूप वाट पाहत असतात आतुरतेने आणि तो दिवस सुजाडला सोमवारचा 8 तारखेचा आणि 14 तारखेपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे सकाळच्या सत्रामध्ये यूट्यूबवर जोडले गेलेत आमचे श्रोते लाडके त्यांचं मनपूर्वक आगरी प्रीमियर लीग च्या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. यस व्हाईट बॉलचा इशारा. सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका मिळाला अजितजी म्हात्रे सरांना. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37 या धावसंख्येवर. साहिल पाटील, जतीन किनी, कौस्तुभ पाटील, अमर पाटील, त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅन अनुराग जव्वान, कपिल पाटील, मुनीत कुडू. अप्रतिम क्लास. यावेळेला बॅकफुटला जात असताना टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवलं. 4 धावा करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट. APL चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 41. एक गडी बाद. 104 धावा आपण पाहिल्या होत्या फलकावर लगावल्या गेल्या होत्या. हा हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. साईश ठाकूर ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. चेंडू मात्र यावेळेला फेकी होईपर्यंत एकच धाव अक्षयच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळतात. एका साईडला स्वप्नील देत दनादन फलंदाजी करत असताना आणि शांत क्रिकेट अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळतं. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. ज्या वेळेला एखादा फलंदाज लयबद्ध होतो, तो चान्स घेत असतो, त्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने फक्त सिंगल काढून आपल्या पार्टनरला स्ट्राईक एंडकडे जास्तीत जास्त आणणं हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग आणि आपण पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना, त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग फलंदाजी करतो ना, त्याचा मनमुराद आनंद घ्यायला मला खूप छान वाटतं. आणि अशा वेळेला मात्र तेच स्वप्नील गावड आणि अक्षय यांच्यामध्ये पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या 42 वर 1. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम मनगडाचा वापर करत कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला जय बजरंग बिरवाडी. या दोन संघांच्या दरम्यान पहिला सामना बी ग्रुपला आज सुरुवात झाली. कालच्या दिवसात अप्रतिम अट्टीतटीच्या लढतीमध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार झाला आणि तिथे मात्र आपण पाहिलं SS रिअल टायगर्स सरपाडा संघाने बाजी मारली. 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला. 2ऱ्या क्रमांकावर तानसा किंग आणि पहिल्या क्रमांकावर विहा 11 भामटपाडा. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. क्रॉस बॅटचा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना साईश ठाकूर आणि स्लोवर 1 चेंडू, नकल चेंडू ज्याला म्हटलं जातं. संघाची धावसंख्या 43 वर. पहिला गडी बाद झाल्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. साईश गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा. यावेळेला सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. साईशने केलेला कमबॅक या षटकामध्ये अप्रतिम पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43च्या घरामध्ये पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सर्व संघ मालकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद असेल. प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळवून देण्याचं यावेळेला त्यांनी काम केलंय. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बॅकफुटला जात बॅटचा फेस ओपन करत सिंगल मिळाली. एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकफुट पॉईंटच्या अगदी मधोमध फिकी येपर्यंत सिंगल अक्षयच्या बॅटमधून येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44. षटक क्रमांक 3 यावेळेला कंप्लीट झालेत. 44 वर पहिला धक्का आपण पाहिलात आणि इथे आपण पाहू शकता एक चांगली गुड पार्टनरशिप. 30 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. अग्री प्रीमियर लीग 2024चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चहूबाजूने सुंदर कटआउट्स आपण पाहू शकाल. ज्यांनी दातृत्व या स्पर्धेला दाखवलेला आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. चला टाइम स्पेंड करू नका. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 44च्या घरामध्ये पोहोचली गेली. दुसरा कॉल असेल. 4थ्या दिवसातील दुसरा सामना डॉन किलर बिरवाडी आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे.
सपाटीकरण मैदान आणि मैदानाला घेतलेली खूप चांगली मेहनत संपूर्ण अग्री प्रीमियर लीगची कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. 2018 साली पहिलं छोटंसं रोपटं लावलं ते वटवृक्षाप्रमाणे आता जर आपण पाहिलं 2024च्या या 7व्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय मात्र भरपूर अडचणी आली, संकट आली, परंतु आम्ही हार मानणार नाही. अग्री समाज बांधव म्हणजेच माणुसकीचं माहेरघर म्हणून या APL 2024च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं अग्री प्रीमियर लीगचे संपूर्ण बांधव पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं करूया आपण वेलकम आणि धन्यवाद. टायमर सेट केले गेले, लक्षात घ्या. 3 षटकं यावेळेला फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या 44च्या घरामध्ये पोहोचली गेली. श्रीकांत ठाकूर एक जुने जाणते खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. राईट मोर द विकेटने शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. या वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हरला, परंतु तेवढं प्रॉपरली टायमिंग नव्हतं, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 44 लॉस ऑफ 1 विकेट. शॉट ऑफ प्लेन चेंडू स्टँड अँड डिलिव्हर शॉट येईल का? यस, डेफिनेटली. सरळ चेंडू साइड स्क्रीनला जाऊन आदळतोय. 50 धावा, 50 रन्स. गुड शॉट बाय अक्षय. अक्षय वजय या वेळेला साखरेचा ब्रँड झळाताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने खेळला गेलाय. ओव्हर पिच चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट शॉट, स्पेक्टॅक्युलर. षटकारानंतर आलेला हा खणखणीत सनसणीत दर्जेदार चौकार. गुड बॅटिंग बाय अक्षय वजय. साखरेचा ब्रँड झळाताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 54 लॉस ऑफ 1 विकेट, 54 धावा. अतिशय चांगला खेळ मात्र रंगलाय मैदानाच्या आतमध्ये अक्षय वजेच्या बॅटमधून. ऑन साईडला सुरेख बॅकलिपचा उपयोग करत असताना मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूची फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मेल. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी असावी. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण 100% दिले पाहिजेत. नो पेन नो गेन. कष्टाविना फळ नाहीये आणि क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात क्रिकेटच्या मैदानात. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर, नशिबाचा भाग असे मिळून 100% आपल्याला द्यावे लागतात क्रिकेटच्या मैदानात असो किंवा आयुष्याच्या. संघाची धावसंख्या 55 ला 1. ऑन साईडला स्वप्नील गावडचा इंटू द गॅप मध्ये जरूर आहे चेंडू. लॉंग चेस करेला क्षेत्ररक्षक. प्रेझेन्स ऑफ माइंड, एफर्ट यावेळेला दाखवले जातात क्षेत्ररक्षकाकडून. अक्षय त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले. मॅन फ्रॉम बहाडोली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 57. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चौथं षटक हे प्रगतीपथावर. स्टार्ट जी हवी होती ती स्टार्ट आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी करून दिले. लवकरात लवकर फलंदाज अमित पाटील बाद झाल्यानंतर एक गुड पार्टनरशिप. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. घाटींचा ब्रँड झळाताना पाहायला मिळतोय. स्वप्नील गावड. हॅलो. कूल अँड काल्म या वेळेला फलंदाजी करत असताना आपण पाहताय चेंडूला परफेक्ट रीड केलं जातं. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, कोऑर्डिनेशन, डोळ्यांची नजर आणि टायमिंग या 3 गोष्टी प्रॉपरली या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात स्वप्नील गावड आणि अक्षयच्या बॅटमधून. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा अगणित आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत फलंदाजी केली जाते. 4 षटकं कंप्लीट झालेत. 63 धावा, 1 गडी बाद. अमित पाटील 14 वर बाद झाला आणि तदनंतर आपण पाहू शकलात एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी जबाबदारीचं टॉनिक प्यायलंय आणि खूप चांगली फलंदाजी. घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शनला देऊया आपण संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. भेटीची लागली मला वाऱ्यात गुरुवार. भेटीची लागली मला वाऱ्यात गुरुवार.
गुरुवार. थँक्यू दर्शन. आज गुरुवारचा दिवस आपण पाहतायत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साई. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला अक्षयच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना शॉट लेगला चेंडू वळाला आणि तिथे कोणतीही चुकी केली नाही. 23 धावांची खेळी करत अक्षय वजय बॅक टू द पवेलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, गुड कॅच, फलंदाज बाद. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नयल काही आरतीची राहिली, उघड उघड दरवाजा नयल काही. थँक्यू. यावेळेला आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या 63 वर 2 गडी बाद झालेत. प्राक्तन किनी छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं शिवनसईचा खेळाडू आपण पाहतायत. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये सुद्धा खूप चांगली प्रगती. समोरच संजय जेकिनी आणि योगेश जी तरे यांना आपण पाहू शकाल. खुश असतील संजय जेकिनी. विहा 11 भामटपाडा संघ भरपूर वर्षानंतर पहिल्या रँकिंग वर पाहायला मिळाला. भाविश या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 64 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज वेगळे संघ, वेगळे संघ मालक, वेगळे खेळाडू आणि नवीन चेहरे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 64. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक झाला. एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 66 रन्स. अक्षय वजने खूप चांगली फलंदाजी केली. अमित 14 वर बाद झाला. तदनंतर आपण पाहू शकलात स्वप्नील गावड आतापर्यंत लयबद्ध झालाय. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर 22 धावांची खेळी करतोय. उपयुक्त यावेळेला भागीदारी रचली होती. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, खूप चांगला फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळतं. सारंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 67. यावेळेला 4.3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 23 मिनिटे ॲक्युरेट झालेले आहेत. 2 मिनिटांमध्ये 3 बॉल डेफिनेटली मात्र या ठिकाणी फेकले जातील. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर 22 धावांची उपयुक्त खेळी करतोय. इंडिव्हिज्युअल. क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे. जेवढा तुम्ही संयम बाळगतील, क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने राहतील, पाय रोवून, तर डेफिनेटली धावा ऑटोमॅटिकली येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तेच केलंय. ऑन साईडला शॉट ऑफ लेन चेंडू होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना चेंडूला मात्र पाठवलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. षटकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार, जाऊ दे फोर, साधूच एक शॉट म्हणतो. उडू देतो षटकार, जाऊ दे फोर. थँक्यू. टायमर यावेळेला थांबवलं गेलं होतं. चेंडू गेल्यानंतर कौस्तुभ पाटील मास्टर माइंड यावेळेला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 73 धावा झालेत. सकाळचं सत्र, सूर्याची कोवळी किरण आपण पाहिली होती, खेळपट्टीवर आली आणि तदनंतर आपण पाहतायत आता सूर्याची प्रखर किरण येताना पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस ढगाळ वातावरण होतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता. क्लायमेट थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. आज उत्साहित असं क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.5 बॉलचा खेळ झालाय आणि ॲक्युरेट 25व्या मिनिटाला मात्र या ठिकाणी चेंडू आता फेकताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार.
साईश ठाकूर उजव्या हाताने, डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बाउन्स होता करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि प्राक्तन किनी बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 74 वर 3, 5 षटकांच्या समाप्ती अखेर. चला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल डॉन किलर बिरवाडी आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी रेडी राहायचंय. तुषार किनी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि त्याचप्रमाणे नितीन किनी यांच्या बाजूला गौरव किनी यांना आपण पाहताय, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आणि आज इन ॲक्शन आणि साखरेचा ब्रँड अक्षय यांना सुद्धा आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. संदेश मडवी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक चांगलं क्रिकेट आणि गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. वैभव पाटील मॅन फ्रॉम नवसई हे सुद्धा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं करूया वेलकम. एक चांगलं क्रिकेट, ऑल इज वेल. आणि सुंदर ही स्पर्धा. आज चर्चा प्रत्येक घराघरामध्ये या स्पर्धेची पाहायला मिळते, कारण या स्पर्धेने आगरी समाज बांधवांना वेळ लावलंय, कारण हा जिव्हाळ्याचा खेळ आहे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना लॉंग ऑफ क्लिअर होईल का हा प्रश्नचिन्ह उद्भवला होता. आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं. सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. गुड शॉट, गुड टायमिंग बाय स्वप्नील गावड. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. यावेळेला संदेश मडवी यांच्या स्वागतासाठी, कल्पेश कुडू यांच्या स्वागतासाठी चौकार 4. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, आणि हा येतोय नशिबाचा चौकार. 11 बॉल मध्ये 39 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. Absolutely super batting. Fantastic. संघाची धावसंख्या तब्बल 84 वर जाऊन पोहोचली गेली. 5.2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. बॉलर तयार. पुन्हा एकदा प्रथमेश ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेने खेळलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी आपण पाहताय चुकीच्या एंडला थ्रो केला आणि त्याचा नतीजा 2 धावांवर पाहायला मिळाला. मिळतील धावा 2. संघाची धावसंख्या 86 धावांवर जाऊन पोहोचते. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिले. 100चा आकडा क्रॉस करतील का. 100 धावांवर पोहोचतील का क्रिएटिव्ह 11 माकणे टीम. यावेळेला अप्रतिम फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि पुन्हा एकदा तीच चूक. चुकांवर चुका होत गेल्या तर डेफिनेटली मात्र आपण पाहतायत कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण सूत्र असतं. झेल सुटल्याचा परिणाम येणाऱ्या जरूर चेंडूंवर पाहायला मिळेल का. संघाची धावसंख्या 87 धावा. राहुल पुढे सरसावले गेले होते आणि इथे फेकी राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. साईश ठाकूरने मात्र खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ पाहायला मिळाली. झेल तर सुटला परंतु 1 धाव या ठिकाणी मोजली जाते आणि सेट फलंदाजाचा झेल सोडल्यानंतर स्वप्नील गावड आता आक्रमकता पुन्हा एकदा दाखवेल का या शेवटच्या 2 बॉलवर. 87 धावा फलकावर. 87. जय बजरंग बिरवाडी वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे असा सामना आपण पाहत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला ते मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते.
88 धावा, 88 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. यानंतर टॉस लगेच आपण करणार आहोत. डॉन किलर बिरवाडी अँड श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रथमेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही आणि त्याकरता लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 89. 89 धावा आणि 90 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. आव्हान लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे. जतीन किनी चांगली माहिती देत आहेत. पहिल्या एक ग्रुपचा जो सामना झाला होता तेव्हा सुद्धा 89 फलकावर आपण पाहिलं होतं. स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाने लगावल्या होत्या देवानंद वजेसाहेब यांच्या संघाने आणि परंतु त्या चेज झाल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाने अप्रतिम कामगिरी केली गेली होती. ओमसाई बिलिव्हर सरपाडा या संघाने रत्नाकांत पाटील साहेबांचा संघ आपण पाहिलात आणि त्या संघाने बाजी मारली होती. इथे मात्र कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. 90 धावांचं टार्गेट. टॉस बॉक्समध्ये मात्र आपण जाणार आहोत आणि कॉमेंट स्टुडिओमध्ये हलकासा बदला होईल. यावेळेला मनोजी पाटील 6 पर्व आमच्या समवेत अतिशय सुंदर पद्धतीने गाजवलेत आणि आजच्या दिवसामध्ये मंथन करत यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दर्याचं पाणी घडविली पाशानी. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो चेक. हॅलो चेक. तर या आपण संदेश मडवी अर्थातच सदादादा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहत आहेत. गौरव किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. डॉन किलर बिरवाडी संघाचे कॅप्टन आयकॉन प्लेयर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर या संदेशजी मडवी साहेब यांना विनंती करेन आपण कॉइन स्पिन करावं. एका साईडला लवकरात लवकर या श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाचा कॅप्टन हॅलो. आग्रे प्रीमियर लीग 2024 पर्व 7वा आपण पाहतायत. अतिशय सुंदर प्रकारची दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली 6 पर्व आपण पाहिलं अगदी अतिशय उत्साहात जल्लोषात आणि जोशात आपण अनुभवली आणि हे 7वं पर्व देखील आपण पाहतोय. त्याच प्रकारे तोच जल्लोष तोच उत्साह घेऊन आपण या ठिकाणी मात्र पाहतायत आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं क्रीडाप्रेमींचं मी मंथन करत क्रिकेट समालोचक
हार्दिक स्वागत करतोय आगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये आजच्या दिवसाकरता या ठिकाणी मला संधी दिली गेली आहे समालोचना करता मी खूप खूप धन्यवाद देईन सन्मान्य आदरणीय देवानंद वजे साहेब आणि रुपेश पाटील आणि संपूर्ण आगरी प्रीमियर लीग कमिटीचे। या ठिकाणी आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना क्रिएटिव्ह 11 माखणे संघानं 6 षटकं हाताळली, एकूण 90 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्या। 90 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहू शकता 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। साईशला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे दीपक। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती अमित पाटील। अमित पाटीलने जर 3 विकेट या ठिकाणी मात्र घेतले तर तन्मय पाटील काशीद यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय। पुन्हा एकदा पुढील बॉल काय जबरदस्त अप्रतिम चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र खेळून काढलंय, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावांसाठी। आपण टॉस या ठिकाणी करतोय अनुराग, तर हेड अँड टेल कॉइन आपण पाहतायत टॉस का बॉस यस या ठिकाणी आपण पाहतायत। तर संदीपजी मडवी साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा, जास्त वेळ घेणार नाही, ऑनगोईंग मॅच सुरू आहे। गौरव 3 दिवस गेले आपण पाहिलेत, खूप चांगल्या प्रकारचा खेळ संपन्न झालेला आहे। बी ग्रुपला सुरुवात होते, प्रथमतः वेलकम आहे। सकाळचं सत्र आहे, डिसिजन काय आहे? फिल्डिंग घेणार आम्ही, क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात, पॉवरफुल टीम असणार आहे। आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल नक्कीच एकदम नक्कीच। यंदाचा हे हंगाम आणि आगरी प्रीमियर लीगची ही स्पर्धा ज्यामध्ये प्रत्येकाने मात्र कष्ट घेतले, कसं वाटतं एकंदरीत? खूप चांगलं होते, समाजाची मॅच असते आणि यासाठी आवड छंद जोपासणं आम्हाला खूप आवडतं आणि आम्ही खूप सर्वजण आमची पूर्ण एंटायर टीम यंगस्टार बामणपाडा यांनी सर्व चांगली मेहनत घेऊन हे चांगलं ग्राउंड आखलेलं आहे। थँक्यू व्हेरी मच गौरव। टॉस जर भावे जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण। नक्कीच आता फलंदाजी करायची आहे। 6 षटकांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 89 धावा, 104 धावा सुद्धा झालेत। आपला मॅक्झिमम काय टोटल असेल की आपण त्या टोटलपर्यंत पोहोचावं? 70+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा। नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल आम्हाला। नक्कीच थँक्यू व्हेरी मच भावेश। तर या ठिकाणी आपण पाहिलं कॉइन स्पिन झाला संदीपजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि कॉइन स्पिन झाल्यानंतर गौरव किणी यांच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलं यावेळेला डॉन किलर बिरवाडी संघाच्या कॅप्टनने की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत। डॉन किलर बिरवाडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मंथन गरत अँड मनोजी पाटील, या आपण जाऊया त्यांच्याकडे। येस, मनोज पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि भव्य षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज। चांगला बॉल या ठिकाणी मात्र निश्चितपणे म्हणावं लागेल खोलवट टप्प्यात टाकला होता। या ठिकाणी फलंदाजाला कुठलीही संधी उपलब्ध करून दिली नाहीये। 5 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या आपण पाहू शकाल, धावसंख्या झालेली आहे फलकावरती 7। 90 धावांचं एक मोठं लक्ष मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आणि त्याचा पाठलाग करताना हे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतायत। एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आता आहे दीपक आणि साईश। यावेळेला मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट यावेळेला मात्र खेळलंय। 1 रन या ठिकाणी पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 8। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे जय बजरंग बिरवाडी संघाची बिनबाद 8 धावा। आई जगदंबा तू रेणुका माझी तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार। डीजे धन्यवाद, डीजे थँक्स। पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते आमच्या समवेत जोडले आहेत सर्वांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये। दरवर्षी काही ना काही नवीन संकल्पना या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्पर्धा म्हटलं की संघमालक आले, संघमालक म्हटलं की खेळाडू आले आणि हे सुंदरसं असं भरताना हे मैदान आपण पाहतायत भामटपाड्याचं आणि या मैदानावरती रंगणारा हा आगरी बांधवांचा मेळावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेट हे फक्त निमित्त आहे पण या क्रिकेटच्या निमित्तानं आपण सर्व बांधवांच्या भेटीगाठी घेतो आणि त्यामुळेच मात्र एकीचं बळ काय असतं ते या ठिकाणी मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं। पहिल्या षटकाचा खेळ झाला, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल
धावसंख्या फलकावरती झालेली आहे 8. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत 30. याचाच अर्थ 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्याकरता धावा जय बजरंग बिरवाडी संघाला बनवायचे आहेत 82. सचिन षटक क्रमांक दुसरा हाताळणी करता आलाय. पॅडल स्वीप करण्याचा या ठिकाणी मात्र प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये गेला होता लॉंग ऑनच्या दिशेला. सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं या ठिकाणी झाले पतन. आगरी कोल्यांचे खांद्यावर आईची पालखी, आगरी कोल्यांचे खांद्यावर आईची पालखी. कारले डोंगरान फिरवते एक विराई गो, कारले डोंगरान फिरवते एक विराई. काढले डोंगरान मिरवते एक विराई गो, काढले डोंगरान या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज कुठेतरी द्विधा मनस्थितीत होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण या ठिकाणी चेंडू जर आपण पाहिलं तर योग्य पद्धतीने हाताळला गोलंदाजाने आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं लॉंग ऑनला अतिशय चांगल्या दर्जाचा झेल टिपला गेला. स्वप्नील गावड तिथे होते. अगदी चेंडूवरती करडी नजर ठेवली. हातांची उंजळ देखील आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी मात्र उघडली आणि रिसीव्ह केलं चेंडूला आणि विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. आता 99 दाखल झालेत फलंदाज. नवीन बॅटर आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. भावेश पाटील आयकॉन प्लेयर आपण पाहतायत मैदानाच्या आत. 99 दाखल झालेत. धावसंख्या आपण पाहिलं तर एक गडी बाद झालेला आहे आणि फलकावरती झालेली आहे 8. आता मात्र या जोडीला चांगल्या पद्धतीने धावा जमाव्या लागतील आपल्या संघाकरिता, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर आपण पाहिलं तर खूप मोठ्या फरकानं आपल्याला जाणवतंय. 29 चेंडू आता बाकी आहेत आणि धावा या बनवायच्या आहेत 82. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. यावेळेला मात्र मोहामध्ये मात्र पडले होते फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि असफल. सुंदर असा झेल या ठिकाणी मात्र टिपला. प्राक्तन तिथे होते. विकेटचं पतन. फलंदाजाला माघारी जावं लागेल. चांगलं क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळते गोलंदाजांकडनं. 2 बॉलवरती 2 विकेट. काय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ऑन हॅट्रिक वरती मात्र सचिन या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॅट्रिक या ठिकाणी मात्र सचिन साध्य करेल का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता आपण पाहू शकतायत सौरव. नवीन फलंदाज आता 99 दाखल या ठिकाणी होते. आता या जोडीला मात्र आपण पाहू शकाल तर धावा या चांगल्या प्रकारच्या बनवाव्या लागतील, पण एका बाजूला आपण पाहू शकतोय तर जमेची बाजू गोलंदाजाची आहे. 2 बॉलवरती 2 विकेट त्यांना या ठिकाणी मात्र घेतल्यात. ऑन हॅट्रिक बॉल गोलंदाज या ठिकाणी सचिनचा. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने फक्त जेंटल पुश केलं. दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू गेलाय. एकच रन तिथे घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मित्र म्हणेन की फलंदाजाने आता शांतपणे खेळावं. धावा जितक्या जास्त प्रमाणात जमवता येतील त्या जमाव्यात. विकेट मात्र टाकू नका, कारण की इक्वेशन जर आता आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 27 चेंडू आणि 81 धावा. अशक्य नाही आहे, पण तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह माइंड सेटने या ठिकाणी खेळावं लागेल, कारण की या फास्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अनेक मोठे रनचेस होताना देखील आपण पाहिलेले आहेत. 9 धावा सध्याच्या स्थितीला या फलकावरती झाल्यात. पाहूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सचिन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय. गलीला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. त्यानंतर आपण पॉइंटला देखील पाहतोय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. या ठिकाणी मात्र फलंदाजाने पाहिलं, ओळखलं या चेंडूला आणि त्यानंतर सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवरती मात्र सोडलं आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती चालली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. अतिशय सुंदर सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात आशुतोष व्यवहारे सर आणि अजित म्हात्रे सर आणि विरल नायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र काय जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलंय तर खरं लँड या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल केलंय मैदानाच्या बाहेर. सिक्सर षटकार. गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. काय
काय जबरदस्त अप्रतिम फटका. साईशने मात्र गोलंदाजाच्या साइड ऍक्शन वरती मात्र नजर ठेवली. बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त मैदानामध्ये बॅट घेणं आणि जाऊन खेळणं असं नसतं, तर तुम्हाला गोलंदाजाची ऍक्शन, चेंडूचा रिलीज कसा होतो ते पाहणं गरजेचं आहे आणि तेच यावेळेला साईश ठाकूरने केलं. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला मात्र बघा क्षेत्ररक्षणाची चाचपणी देखील केली साईशने आणि पाहिलं की कव्हरचं क्षेत्र रिकाम आहे, त्या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. पण सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतायत धाव संख्या झालेली आहे फलकावरती 16. 25 चेंडू बाकी आहेत आणि 74 धावा जय बजरंग बिरवाडी या संघाला जमवायचे आहेत. ते मात्र महत्वपूर्ण खेळी आता या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाकरिता करावी लागेल. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने ऑफ स्टंपवरती मात्र पिचिंग केलं होतं. हलक्या हाताने यावेळेला मात्र फक्त स्टिअर केलं, दिशा दिली. 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि एका धावेने या ठिकाणी झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी संघाची धावसंख्या फलकावरती झाली आहे 2-17. बिरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. बिरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. जे धन्यवाद. आग्री प्रीमियर लीग 2024 अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा आपण पाहू शकाल तर दिवस आहे 4था 4th डे आपण पाहतायत आग्री प्रीमियर लीगचा. अतिशय उत्साहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा एक गगन भरारी घेत असताना आपण पाहतोय. समालोचक म्हणून आपण पाहताय डे 1 पासून प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपण ऐकत आहात आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अंडर 24 70-70 धमाका या ठिकाणी देखील प्रमोदजी शेडगे यांचा आवाज ऐकणार आहात. त्यानंतर गेली 6 पर्व आपण मनोज पाटील यांचा देखील आवाज या ठिकाणी ऐकतायत. सुंदर समालोचक या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या आपण पाहतायत तर खूपच बाहेर या ठिकाणी मात्र चेंडू हाताळला गेला अमितच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉल या ठिकाणी मात्र पंच म्हणतायत आणि व्हाईट बॉलने धाव संख्या आपण पाहू शकतात फलकावरती झाली आहे जय बजरंग बिरवाडी संघाची 18. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र बॅक फुटला गेले अप्रतिम. चांगल्या प्रकारे बॅकलिपचा केलेला वापर. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. या फटक्याची या ठिकाणी मित्र म्हणून खूपच नितांत गरज होती आणि यावेळेला मात्र साईशने दाखवलं माझ्या मनगटातील ताकद. जबरदस्त अप्रतिम फटका. 24 धावा या झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला या ठिकाणी चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला स्टॉप देखील करतायत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा कॉल साईश देखील करतोय पण यावेळेला मात्र 2च धावा या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्या झाली आहे जय बजरंग बिरवाडी या संघाची 26. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि जिंकण्याकरिता 64 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सौरव मात्र संयमानं शांत पद्धतीने मात्र साथ देतो साईशला कारण की बॅट बोलू लागली साईशची. पुन्हा एकदा चांगला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने यावेळेला मात्र खेळले. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि यावेळेला झाली मिसफील्ड. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 लाडू सारे पॉवरफुल करती ग्राउंड वर कमाल. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय तर फलकावरती झालेली आहे 30. या ठिकाणी साईज जर आपण पाहिलं तर एका चांगल्या रिदम मध्ये मात्र खेळताना दिसतोय. जाणून आहेत की पहिला विजय आजच्या दिवसातील माझ्या संघाला मिळवून द्यायचा आहे. त्याकरता मला चांगले फटके खेळावे लागेल. शॉट सिलेक्शन प्रॉपर करावं लागेल आणि धावा या मोठ्या प्रमाणात जमवावे लागते आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतायत अमित पाटील. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी खेळण्यास भाग पडलं. सुंदर असा झेल टिपला. भूपेश तिथे बिहाइंड द स्टंप होते. सुंदर असा झेल टिपला आणि विकेटचं या ठिकाणी झाले पतन. शान आई माझी कारले
या ठिकाणी पण पाहतायत आता नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महेश या ठिकाणी आपण पाहिलं संघ मालकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा झेल टिपला गेला बिहाइंड द स्टंप. या ठिकाणी आपण पाहतोय या अगोदर देखील मी म्हटलं संघ मालकाची भूमिका लीग म्हटलं की खूप महत्त्वाची असते. खेळाडू चॉईस करणं त्यानंतर त्यांना एकत्रित ठेवणं. यावेळेला मात्र पुन्हा चांगला बॉल यष्टीकडनं झालीये चूक लॉंग स्टॉपच्या दिशेला. यावेळेला मात्र चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. क्रिकेटचा सीझन झालाय चालू आनंद घेऊ सामन्याचा. क्रिकेटचा सीझन झालाय चालू घेऊ आनंद सामन्याचा. 22च्या माध्यमातून या धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 34 धावा पाहायला मिळाल्यात. फलकावर 2.5 षटकांचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा एपी अर्थातच अमित पाटील हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन द ग्राउंड. यावेळेला मात्र खेळलं स्ट्रेटच्या दिशेला. प्राक्तन तिथे वा काय जबरदस्त अप्रतिम ब्रिलियंट एफर्ट्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले प्राक्तनचे. आणि 1 रनने या 2 धावा आपण पाहिल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे फलकावर 36. आता आपण पाहतोय तर येणारे चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 54 धावांची आवश्यकता आहे. जय बजरंग बिरवाडी या संघाला. पुढील 3 षटकांकरिता मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मनोज पाटील सरांना. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. थँक्यू. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजून घ्या. सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणरायाला वंदन करून प्रथमतः आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि हार्दिक स्वागत करतोय. या अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिला सामना आपण बघतोय. 89 धावांवर 4 गडी बाद झाले होते. 6 षटकामध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाचे. तर प्रत्युत्तरादाखल जय बजरंग बिरवाडी संघ आपण बघतोय 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष आहे. आमचे साथी समालोचक आदरणीय प्रभूजी शेडके सर असतील, मंदतजी गरज साहेब असतील. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय काल आणि परवाच्या दिवसामध्ये आदित्यजी पाटील साहेब होते. उद्याच्या दिवसामध्ये अजित पाटील, त्याच्यानंतर अक्षय पांडव सरांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. तर चांगली मेजवानी आहे प्रेक्षकांना. तर चौथं षटक क्रमांक आपण बघतोय 4था आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सचिन. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप खराब चेंडूच्या संख्येत अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 37 धावा धावफलकावर. पूर्ण पाटील नेटवर्कची टीम सुद्धा इथे सज्ज होते. मुनीत कुडू असतील, अनुराग चव्हाण कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. जतीन केणी आणि साहिल पाटील हे आमचे डिजिटल स्कोरर आहेत. त्यानंतर अमर पाटील, कौस्तुभ पाटील हे आमचे मॅन्युअली स्कोरर बघायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. यावेळेला मात्र सुरेख यॉर्कर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. गुड लाईन अँड गुड लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 104 धावांचा टप्पा हायेस्ट टोटल या पूर्ण आग्री प्रीमियर लीगची आपण बघायला मिळाली आपल्याला. ती म्हणजेच मातोश्री टायगर सरपाडा या संघाने. पुढे एकदा मात्र सचिन हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. चेंडू मात्र लॉंग रिझनला जातोय. सीमारेषा पार. चौकार येतो आणि चौकारानंतर धावसंख्या बघितली तर 41 धावा. कुठेतरी फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक षटकामागे मोठे फटके खेळावे लागतील. 3 ते 4 फटके सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. जर तुम्हाला हे 90 धावांचं आव्हान पार करायचं असेल, या स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाची नोंद करायची असेल तर मात्र आता तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. अव्वळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. रिस्क के आगे जीत है. हे नवीन ब्रीदवाक्य तयार झाले आणि तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागेल कारण टार्गेट खूप मोठं आहे. आणि मोठं टार्गेटचा जर तुम्हाला पाठलाग करायचा तर आता 15 चेंडू आहेत. 15 चेंडूमध्ये 49 धावा. कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील आणि हे मोठे फटके खेळण्यासाठी महेश प्रसिद्ध आहे.
एका बाजूने चांदीपचा खेळाडू आपण बघतोय सौरव, दुसऱ्या बाजूने कोपरचा महेश, माफ करा नवसेचा सौरभ आणि महेश आहे कोपरचा. तर महेशला तर खूप जवळून आणि चांगल्या खेळी मी त्याच्या बॅटमधून नेहमी बघितलेले आहेत. आज महेश काय करेल? इथे मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, सौरभच्या खाली, चेंडूच्या खाली जतीन येतोय. टेंबोडेचा हा खेळाडू आपण बघतोय आणि अचूक झेल घेतला जतीनने. सौरभच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. आयकॉल खेळाडू होता ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते मंथनजी. हा भावेश शून्यावर बाद झाला. तदनंतर मात्र थोडंसं आपण बघतोय की बॅकफुटवर जय बजरंग बिरवाडी संघ जाताना. तर काय म्हणतील, 14 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे, कसा खेळ करायला हवा? बघा 14 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. याचाच अर्थ काय की प्रत्येक चेंडू हे तुम्हाला आता सीमारेषेच्या बाहेर फेकायचे आहेत. मोठ्या प्रमाणात धावा जमवायच्या आहेत. लीग स्पर्धा आणि लीग स्टेजमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच ही प्रत्येक संघाकरता, प्रत्येक कर्णधाराकरता, प्रत्येक खेळाडूकरता खूप महत्त्वाची असते आणि ते महत्त्व जाणून आता मात्र प्रत्येक बॉलवरती मोठे प्रहार हे तुम्हाला करावेच लागतील. नक्कीच. तर नवीन फलंदाज मिस्टर सारंग मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम बिरवाडी. आणि या वेळेला आपण बघतोय सारंगचं मुख्य जेव्हा तो बिरवाडी संघाकडून खेळतोय तर ॲज अ बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून आहे, परंतु इथे मात्र ॲज अ बॅटर म्हणून येतोय. तर कुठेतरी आपण बघतोय की सामना थोडासा दूर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण जे मुख्य फलंदाज होते त्यातलाच एक की नॉनस्ट्राईक एंडला महेश आहे ज्याच्याकडून अपेक्षा असतील, परंतु अपकमिंग यंगस्टर आहे. ॲज अ बॉलिंग ऑलराऊंडर जरी असला तरी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. संघ मालकांच्या नक्कीच अपेक्षा असतील या जोडीवर. एका बाजूने क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा विचार केला आपण तर भूपेची गावड साहेब, अमित पाटील अँड कंपनी पूर्णपणे तयारीनिशी मैदानात उतरले. इथे पुन्हा एकदा मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच रेफर करतात. तिसऱ्या पंचाची मदत घेतात. ते वाईड बॉल आहे की नाही हे मात्र तपासून बघतील. तोपर्यंत एक सुमधुर थँक्यू. वाईड बॉलचा इशारा पंचांनी तिसरे पंच आमचे दर्शवतात, विरलजी नायर साहेब. आणि या वाईड बॉल नंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. अग्री प्रीमियर लीग 2024 पर्व 7वे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि काल मंगलदासजी गरज साहेब माकण्यावरून एक छान कमेंट्स केली होती, नक्कीच ती मी तुम्हाला ऐकवेल. यावेळेला आपण बघितलं तर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न सारंग, आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र आशुतोष व्यवहारे सर दर्शवतात की खराब चेंडू आहे. धावसंख्या 1 निपटे सरसावते 43 धावा धावफलकावर. आतापर्यंत जतीन केणी आम्हाला दर्शवतात की ह्या षटकामध्ये 3 खराब चेंडू आलेले आहेत. 2 डॉट, 1 विकेट डॉट आणि 1 चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 14 चेंडू विजयासाठी 47 धावा. मोठा पटका येईल का, परंतु कार्पेटच्या साह्याने चेंडूला खेळलं जाते. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. अक्षय साखऱ्याचा हा खेळाडू आपण बघतोय क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव. म्हणजे आता 13 चेंडू शिल्लक आहे. तर विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर आहे. 44 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेले आहेत. तर मंगलदाची गरज साहेबांनी खूप छान कमेंट्स केली होती की तुम्ही आगरी समालोचक आहेत, आम्हाला त्याचा अभिमान आहे, परंतु लग्नाची तारीख काढताना जसं भटजींना आमंत्रित केलं जातं आणि भटजींना विचारून लग्नाची तारीख काढली जाते, तसे आयोजक ही क्रिकेटची या स्पर्धेची तारीख ही प्रमोद शेडगे सरांना विचारून करतात. खूप खूप अभिनंदन प्रमोद सर तुमचं सुद्धा, आणि मंगलदाची गरज साहेब आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तुम्ही छान पद्धतीने नेहमीच आम्हाला प्रोत्साहन करतात, त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू. आणि विजयासाठी आपण बघितलं तर विजयासाठी 45 धावांचं लक्ष समोर आहे. म्हणजे 24 चेंडूमध्ये 45 धावा जमा झालेल्या आहेत आणि उर्वरित आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या आहेत. एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आई माझी एक वीरा माऊली गो, अगरी खोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो, अगरी खोल्यांना पावली. आई तुझे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो. आई माझी एक वीरा
पाहिजे. थँक्यू. तर 12 चेंडू 45 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर रोहिदास. हा सुद्धा कोपरचा खेळाडू आहे. एका बाजूने आपण बघतोय अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर. भूपेश गावड हे संघमालक आहेत माकण्याचे आपण बघतोय आणि त्यांनी काही जबरदस्त झेल घेतला. साईश ठाकूरच्या खेळीला पूर्णविराम लावला आणि तिथे जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब केलंय. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 45 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष समोर असेल. रोहिदास गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र महेशच्या बॅटमधून चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. राहुल पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सीधा चौकार जातोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 49. 49 धावा. 41 धावांचं अजूनही लक्ष आहे 11 चेंडू मध्ये. गोलंदाज 11 चेंडू 41 धावा. 41 रन्स टू विन. रोहिदासच्या पहिल्या चेंडूवर महेशने मात्र जाणलं की चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला दिसला आणि चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु 1च धाव मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 10 चेंडू आणि 40 धावांची गरज. सामना कुठेतरी आपण बघतोय की क्रिएटिव्ह 11 माकड्याच्या बाजूने पूर्णपणे झुकताना बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि 10 चौकार मारायचे आहेत. रोहिदास इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजितचे बात्रे सर आपल्याला दर्शवतात अवांतर धावेमध्ये भर होते. आता 10 चेंडू आणि 39 धावा. सिंगल डबलला प्राधान्य नाही. व्हाईट बॉलचा जास्त परिणाम होणार नाही. चौकार षटकार मारले तरच या सामन्यात तुम्ही राहू शकता. फुलटॉस चेंडू इथे प्राक्तन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक छोटीशी धून. सुद्धा बाहेर गेलेत त्यामुळे आपण कंटिन्यू करतोय. धावसंख्या आपण बघितली तर आता 9 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडू मध्ये 39 धावा होतील का. नवीन फलंदाज जतीन किनी आम्हाला दर्शवतात की नवीन बॅटर कोण आहे. प्रथमेश न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 9 चेंडू 39 धावा. प्रथमेश येतोय तर रोहिदास एका बाजूने आपण बघतोय राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ते चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय परंतु सिंगल डबलला काही एक प्राधान्य मात्र दिलं जाणार नाही. इथे सिंगल डबल इझिली सोडतील ते म्हणजेच आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकण्याचे खेळाडू. कारण आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांचं लक्ष आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. महेशच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. जवळजवळ पहिल्या विजयाच्या चौकार येतोय. चौकारानंतर धावसंख्या बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. म्हणजे 7 चेंडू आणि 34 धावा. 2 निर्धाव चेंडू टाकावे लागतील या 7 चेंडू मध्ये. पहिल्या दिवशी शेवटच्या 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज होती. पहिला सामना होता आणि 89 धावा आणि 90 धावा पार करायच्या होत्या. इथे मात्र बघूया चौकार जातोय. इथे आता 6 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू मध्ये 30 धावा होतील का. स्ट्राईकला आहे नवीन बॅटर जो 1 चेंडू आणि 1 धाव करून 100च्या स्ट्राईक रेटने खेळतो. इथे 22 मिनिटं झालेले आहेत आणि 22 मिनिटांमध्ये आपण बघितलं तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. म्हणजे कुठेतरी आपण बघितलं तर दिलेल्या वेळेनुसार मात्र हे खेळाडू आपल्याला जाताना बघायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये आपण टायबर लावायला सुरुवात केली. कालच्या दिवसामध्ये 7 सामने आणि 1 अतिरिक्त सामना होता. परवाच्या दिवशीचा तो सुद्धा पूर्ण झाला होता.
म्हणजे वेळेला महत्त्व दिलं प्रत्येक खेळाडूने आणि कुठलाही संघ पॅनलाइजला मात्र सामोरे गेला नाही. जी वेळ दिली आहे आपल्याला 5 षटकांसाठी 25 मिनिटं, त्या 25 मिनिटाच्या अगोदरच प्रत्येक संघाने मात्र 5 षटकं पूर्ण केली होती. इथे मात्र आपण बघतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय संतोष पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी. हा उमरोळीचा एक गोड आवाज आहे. समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेले आहे संतोषजी पाटील साहेब. आणि इथे मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतात. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल संतोष हे बघणं महत्वाचं असेल. उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. या वेळेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे पोहोचलाय आणि इथे मात्र स्वप्नील गावड, मॅन फ्रॉम घाटीम, नंबर 2. 5 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. डीजे. तर नवीन फलंदाज येतोय जतीन किने आम्हाला दर्शवतात की अक्षय पाटील, न्यूमॅन इन. अक्षय पाटील, मॅन फ्रॉम बहाडोली. इथे मात्र एक लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि ही खासियत आहे या खेळाडूची. तो जर 10 चेंडू खेळला तर त्याच्यातले 7 ते 8 चेंडू लॉंग लेग, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका इंटू द गॅप. चेंडू सीमारेषा पार होईल का? एस, इट इज अ 4 रन्स. अक्षय पाटील, जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते. आता जतीन किने दर्शवतात की 3 चेंडू मध्ये 26 धावांचं लक्ष समोर आहे. एज अ बॉलर म्हणून संघामध्ये आहे परंतु गोलंदाजी कुठेतरी दिलेली नाही. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक इथे त्रिफळाचित होतोय. बेल्स उडालेले आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 26 धावांचं लक्ष आहे. मंथनजी काय सांगतील? सामना पूर्णपणे हातातून बाहेर गेला आहे जय बजरंग बिरवाडीच्या. बघा, ज्यावेळेला तुम्हाला 90 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं त्यावेळेला तुमच्याकडे पहिली 2 षटकं होती पॉवर प्लेची. त्या 2 षटकांच्या तुमच्या बॅटर्सनी पुरेपूर फायदा घेणं गरजेचं होतं. ते या ठिकाणी मात्र झालं नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर गोलंदाजांची कामगिरी अगदी भरीवपणे या मॅचमध्ये पाहायला मिळाली आहे. नक्कीच. हसमुख पंकज बीच मैदान के अंदर. पंकज ठाकूर, मॅन फ्रॉम बिरवाडी. जबरदस्त अप्रतिम खेळाडू आहे. सामन्याची सिच्युएशन काही असू द्या, हा खेळाडू हसत असतो. त्याच्या चेहऱ्यावर दुःख कधी दिसणार नाही आणि पूर्ण खरोखरच लाईफचा आनंद घेतोय हा खेळाडू. पहिलं एप्रिलचं पर्व होतं. एकमेव फॉर्म भरला होता बिरवाडीमधून पंकज ठाकूरने आणि या वेळेला बघूया कशा पद्धतीने मात्र पंकज ठाकूर थोडासा लेट परंतु 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका येतोय का पंकजच्या बॅटमधून हे बघणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र जतीन पाटील तिंबुड्याचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर श्रेयश आला. श्रेयशने चेंडूला उचललं, फेकलं, 1 धाव. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 25. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज. इथे मात्र महेशच्या बॅटमधून 1 धाव येईल का की झेल होतोय जतीन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेटचं होतोय पतन. धावसंख्या आपण बघितली तर 65. 24 धावाने हा सामना जिंकलेला आहे. म्हणजेच क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाने. चला यापुढे होणारा सामना असेल श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि डॉन किलर बिरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. डॉन किलर बिरवाडी वॉन द टॉस and elected to field first. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरतोय मिस्टर स्वप्नील गावड.